माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। यंदाच्या पावसाळ्यात उजनी धरणातून 112 टीएमसी पाणी भीमा नदीतून सोडून द्यावे लागले। आता पावसाळा संपून 2.5 महिने झाले। सध्या उजनी धरण 100% भरलेले असून धरणामध्ये सध्या 117 टीएमसी पाणी आहे। शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतीसाठी 15 जानेवारीनंतर रब्बी पिकांसाठी पहिले आवर्तन सोडले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। सोलापूर शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा उजनी धरणावर अवलंबून असून याशिवाय ग्रामीणमधील 100पेक्षा जास्त ग्रामपंचायती, कर्जत, जामखेड, धाराशिव, इंदापूर अशा शहरांसह MIDC साखर कारखान्यांना देखील उजनीचाच आधार आहे। उजनी धरणाचे पाणी सध्या स्थितीत जिल्ह्यातील 1,52,000 हेक्टर क्षेत्राला मिळते। त्या माध्यमातून जिल्ह्यातील 1,12,000 हेक्टर क्षेत्राला देखील पाणी मिळणार आहे। परंतु सोलापूर शहराला दरवर्षी भीमा नदीतून 20 टीएमसी पाणी सोडावे लागत असल्याने मे महिन्यात धरण मायनस पातळीत जायचे। परंतु धने उर्वरित 22% झाल्यानंतर शेतीला गरज असून देखील कालव्यातून पाणी सोडता येत नव्हते। आता दरवर्षी गरजेनुसार शेतकऱ्यांना 3 आवर्तने मिळणार आहेत। त्याचे नियोजन पालकवर्गाच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीमध्ये निश्चित होईल। माझं सोलापूर न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।